भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे या आगामी भोकर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून या अनुषंगाने दादाराव पाटील ढगे यांनी भोकर विधानसभेतील वाडीतला जाऊन भेटीगाठी घेत असल्याने दादाराव पाटील ढगे यांना वाडी तांड्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी मागील 2 दिवसांपूर्वी मुंबई येथे जाऊन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख यांच्या हस्ते भोकर विधानसभेच्या इच्छुक उमेदवार इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे व काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेल्या शालेय साहित्याचे प्रकाशन करण्यात आले। त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभेतील मुदखेड तालुक्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य 50,000 वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी दादाराव शिवाजी ढगे, पिंपळकोटेकर, सामाजिक कार्यकर्ता आहे। तर आता विधानसभा आता लागलेली आहे। लागल्याच्या नंतर बरीच आता विचार करून चर्चा आमचे कार्यकर्ते झाले किंवा आमचे पाहुणे मंडळी झाले, बाबा यावेळी सोबत टाका तुम्ही न टाकता तुमची मुलगी इंजिनिअरिंग आहे, सुशिक्षित लोकांना राजकारणामध्ये आणलं, काहीतरी आपल्या विधानसभेचा फायदा होईल, तुम्ही स्वतः राहण्यापेक्षा मुलीला पुढे करा म्हणल्याच्या नंतर माझी भावना झाली की बाबा शिकलेले आहे, आता इंजिनिअरिंग कंप्लीट झाली, आता MPSCची तयारी चालू आहे, त्याला नवीन माणसाला लोकही जुन्या माणसाला कंटाळलेले आहे, त्यामुळे नवीन चेहरा लोकांनी मतदारसंघामध्ये पाहिजे म्हणून काही मुलीला राजकारणामध्ये उतरण्याचा मी निर्णय घेतला। लोकांमध्ये प्रतिसाद चांगला आहे, कारण काय प्रत्येक वेळेस जवळपास आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये 3 ते 4 घरांनीच राजकारण केलं कंटिन्यू, त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी झाली की बाबा नवीन आणि शिकलेला उमेदवार जर दिला तर आम्ही निवडून देऊ, त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो। त्याचप्रमाणे जे आपली जे मुंबई येथील जे नाना पटोले काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबतच्या फोटो देखील व्हायरल झालेले आहेत। त्या ठिकाणी आपण एक वहीचं प्रकाशन देखील केलेलं आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आता मी मुंबईला गेलो, मुंबईला जाऊन नानाजी पटोलेंना भेटलो, मी अमित भैया देशमुखांना भेटलो। तर 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला वह्या वाटप करायचं हे होतं, वह्या वाटप करायचा विषय 1ली ते 5वीच्या गोरगरिबांना हे ते, त्याच्यामुळे त्यांच्या हातानं मी जे हे वह्या आहेत हे वह्या प्रकाशित केले नानाभाऊ पटोलेजींच्या हस्ते आणि अमित भैया पटोलेजी यांच्या हस्ते हे वह्या प्रकाशित करून आता हेच वह्या मी माननीय खासदार साहेब वसंतराव चव्हाण साहेब यांचा वेळ घेऊन मुदखेड तालुक्यामधून एका शाळेमध्ये सुरुवात करून नंतर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक खेड्यामध्ये 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हे वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम मी ठरवलेला आहे। अंदाजे अशा किती वेळा वाटप करणार आहात भोकर विधानसभेमध्ये? आता भोकर विधानसभेमध्ये जवळपास 50,000 वहीचा वाटप आहे। हा, 50,000 लागल्यामुळे आपण काय वाटप करणार आहे? नाही, विलक्षणचा आणि याचा काही विषय नाही, मला पहिल्यापासून सामाजिक कार्य करण्याची आवड आहे। मी प्रत्येक दरवर्षी गोरगरिबांना काही ना काही कार्य करतो। आता गावामध्ये आम्ही विधवा महिलांना आम्ही प्रत्येक वेळेस फुलाची पाकळी देऊन त्यांना सन्मानित करतो। आता गेल्या वर्षी माझा लग्नाचा वाढदिवस होता, मी 240 विधवा महिलांना 5,000 रुपये साडी चोळी करून सन्मानित केलेलं आहे। त्याच्या अगोदर मी आमच्या चितगिरीच्या महाराजांना 12.5 लाखाची बोलेरो गाडी मी भेट दिलेली आहे। ते सामाजिक कार्य करण्याची आवड आहे आणि कुठेतरी आमच्या वडिलांना आम्हाला सांगलेलं आहे व आपला शेअर्स कमाईमधून काहीतरी गोरगरिबासाठी आपण त्यांच्या उन्नतीसाठी खर्च केलो, कुठेतरी आपल्याला भरभराट राहते म्हणून ते आम्हाला आवड असल्यामुळे आम्ही हे करत आहोत। विलक्षणता आणि हे वाटप करण्याचा काही प्रश्नच येत नाही। गावाचं मंदिरचं काय विकास केला का? आता ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये होतो, मी सरपंच होतो, त्यावेळेस गावामध्ये बरेच आता शाळा बांधकाम केली। माझी जिल्ह्यामध्ये पहिली शाळा अशी आहे की G+1 केली। G+1ला परमिशन सुद्धा नव्हतं, त्यावेळेस शिक्षण मंत्री पुरके साहेब होते, परमिशन मला दिलं नाही, पुरके साहेबाकडे जाऊन मला परमिशन आणून G+1 पहिली नांदेड जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामधली पहिली शाळा आहे। शिशी रोड केल्या, पाण्याचं काम केलं, हे भरपूर गावामध्ये विकास केलेलाच आहे। येत्या निवडणुकीमध्ये आता त्याचप्रमाणे आपण एकीकडे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहोत आणि त्याचप्रमाणे भाजपाकडून तसेच तगड्या उमेदवाराची आतापर्यंत शोध चालू आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला तगडा उमेदवार जर भेटेल समोर तर त्या वेळ काय करणार तुम्ही? विषय कसा आहे, हे विधानसभा म्हणजे जनतेच्या हातामध्ये असतं,
एक तर जनतेना किती समोरचा तगडा जरी उमेदवार असेल पण त्यांना जो आवडतो, जे सर्वसामान्यामध्ये मिसळतो, ज्यांना बोलतो त्यांना जनता मतदान करते. तगड्याचा याचा काही प्रश्नच नसतो. आपण समाजकार्य करता, आपण प्रत्येक जागी भेटतो, अशा उमेदवाराला जनता मानते. आता किती श्रीमंत उमेदवार झाले तर थोडंच लोक हे करतील. हा पहिला काळ होता, आता तसा राहिलेला काळ नाही. जे समाजकार्य करता भेटता आपण त्यांना प्राधान्य देते आणि नवीन चेहरा आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नवीन चेहरा आणि शिकलेला उमेदवार पाहिजे. आणि मी प्राधान्यानं मी माझ्या मुलीलाच मी उतरत असल्यामुळे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, लोक माझ्या मुलीला प्राधान्यानं निवडून देतील याच्यामध्ये काही शंका नाही. काँग्रेस पक्षाचं आता आपल्याला उमेदवारी भेटण्याची किती टक्केवारी आहे? आता काँग्रेस पक्षाचा आता प्रत्येक जणाची मागणी आहे. जवळपास काँग्रेस पक्षामध्ये 10-12 जण इच्छुक आहे. आता पक्ष सर्वे करेल, पक्ष हे करेल, सर्वे करून जे योग्य उमेदवार वाटेल, आमच्या जिल्हा अध्यक्षाची बैठक होईल, तालुका अध्यक्षाची बैठक होईल, कार्यकर्त्याची बैठक होईल, त्याच्यामधून जे उमेदवार योग्य राहील त्या उमेदवाराला काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल. ज्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागे आम्ही राहू. आम्हाला उमेदवारी दिली ते आमचे मित्र पाठीमागे राहतील किंवा दुसऱ्याला उमेदवारी डिक्लेअर झाली त्यांच्या पाठीमागे आम्ही राहू. आमचा एकच विषय आहे की बाबा घराणीशाही कुठेतरी आता सपोर्टात आली पाहिजे, नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. आणि माननीय साहेबाने मुलीला न उतरता व एखाद्या सर्वसाधारणला पाठिंबा देऊन त्या माणसाला निवडून आणा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.